ऋण 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 झन रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेला आपल्या चातुर्मासाच्या निमित्तानं आज कितव्या क्रमांकाची सेवा आहे? नका बघू नका, आपल्या कितव्या क्रमांकाची सेवा ती चालू त्याप्रमाणे आहे का नाही? 100च्या आसपास नाही गेले, 56 57 60च्या आसपास 53. हा अजून 60 सुद्धा पूर्ण नाही झाले. आपली 53 क्रमांकाची सेवा आहे आणि या सेवेच्या निमित्तानं उचललेला भंग विश्वसंत श्रीमंत जी जगाची विश्वाची माऊली असणारी माऊली ज्ञानोबा आहे. विश्व माऊली ज्ञानोबा यांचा उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. हा याच्यामध्ये उपदेश करतात महाराज. माऊली ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात महाराज? याच्यावर जीवाला मिळालेल्या साधनेतून मिळणारं जे फळ आहे त्या फळाची साधना प्राप्त करून घेण्याकरता त्याचं आकर्षण त्या साधनेकडे व्हावं म्हणून त्यांनी काहीतरी आपल्याला उपमा म्हणून ऋण झुणून हे भ्रमरा उपमा दिली महाराज. उपमा देऊन पटवून सांगतायत. माऊली ज्ञानोबा आपल्याला समजावून सांगतायत. पण कोणाला सांगतात? सांगतात कोणाला महाराज? हाही प्रश्न आहे महाराज. कोण सांगते, कोणाला सांगतं, काय सांगते? हे 3 मुद्दे कधी पण श्रवणाला बसले, आपण कीर्तन श्रवणाला बसतो तर हे 3 मुद्दे श्रवणात असावेत महाराज. कोण सांगतंय, कोणाला सांगतंय, काय सांगते? ठीक आहे नाही? तर कीर्तनाचा सार कळतो महाराज, अभंगाचा सार कळतो. माऊली ज्ञानोबा आपल्या जीवावर कल्याण करण्याकरता, विश्वाच्या कल्याणाकरता विश्व माऊली ज्ञानोबा याने हा अभंग रचना केलेला आहे. रचना करण्याचा उद्देश तुम्हाला जीवाच्या सर्वसामान्य जीवाला साधना प्राप्त व्हावी, जीवाला साधनेपासून दूर जाऊ नये म्हणून केले जाणारे हे उपदेश. हा अभंग उपदेश प्रकरण कशातला आहे? उपदेश करतात. माऊली ज्ञानोबा उपदेश करतात. कोणाला उपदेश करतात? तर जीवाला करतात. का जीवालाच करतात? काही प्रश्न आहे का? जीवाला का करतात? तर जीवाला त्याची गरज आहे. जी गोष्ट ज्याला अपेक्षित आहे, जी गोष्ट ज्याला गरजेची ती त्याला दिली पाहिजे. निसर्गाचा नियम आहे महाराज. काय? ज्याला ज्या गोष्टीची अपेक्षा जास्त, ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्याला मिळली पाहिजे तर त्याची ती पूर्णत्व होतं. त्याची इच्छा नसेल आणि त्याची जर त्याला गरज नसेल आणि तुम्ही त्या एखादा आता पोटभर जेवण आणा, तुम्ही त्याला आग्रह करत बसा. आग्रह करत बसला तर तो जेवणार नाही महाराज. का जेवण? पोटभर जेवलेला आहे, अगोदर पोटभर जेवणार, नंतर तुम्ही त्याला आग्रह केला, जेवणार आहे का? त्याला गरज नाही त्याची. काय गरज नाही? त्याला त्याची गरज नाही आहे. मग जीवाला त्याची गरज आहे. कशाची गरज आहे महाराज? कैली उद्धार पावे काय कृपा करील नाही. माझा उद्धार कधी होईल ही अंतःकरणाची वृत्ती त्याला साधक म्हणायचं, त्यालाच मुमुक्ष म्हणायचे. 4 प्रकारचे भक्त सांगतात माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. कोणते कोणते? अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्ष. हे 4 ज्ञानी मुमुक्षी एकच. हे 4 भक्त सांगितले. मग या 4ही भक्तांना या अभंगाची गरज आहे. अभंगाची गरज कुणाला आहे? या 4ही भक्तांच्या पैकी एकच भक्ताला गरज आहे. कोणत्या भक्ताला गरज आहे महाराज? त्याचं नाव जिज्ञासू आहे, त्याचं नाव मुमुक्षू आहे, त्याचं नाव जिज्ञासू आहे. त्याला जिज्ञासा आहे. काय जिज्ञासा आहे? की मी माझ्या जन्माला आल्यानंतर, जीवाला नरद्याला आल्यानंतर माझा उद्धार कशाने होईल? काय मी उद्धार समाधान केलं पाहिजे महाराज. इथं सुद्धा आता हे समाधानावरच चाललंय. सगळ्या गोष्टी कशा करता चालल्यात? आपल्याला समाधान मिळायचं. कशात समाधान आहे? कोणाला मृदंग वाजवण्यात समाधान आहे, कोणाला हार्मोनियम वाजवण्यात समाधान आहे, कोणाला गाण्यात समाधान आहे, कोणाला बोलण्यात समाधान आहे, कोणाला ऐकण्यात समाधान आहे, तर कोणाला
याच्यात सुद्धा समाधान असतं महाराज. समाधान कशात नाही? समाधान प्राप्त करून घेण्याकरता कोणतीही गोष्ट असो, कोणतेही कारण असो, पण समाधान मिळलं पाहिजे. त्याच्यातून जर समाधान नाही मिळालं तर माणूस काय होतो? राग होतो महाराज. काय राग होतो महाराज? क्रोध होतो, क्रोध उत्पन्न होतो. समाधान न होत्या आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली तर मग मात्र चिडतो महाराज. पण समाधान करायचं महाराज. पण समाधान मिळवायचं असेल तर सद्गुरूची कृपा असायला लागेल, साधू संतांचा सहवास असावा लागेल. काय साधू संतांची कृपा आहे महाराज? तुम्ही आपण सर्व स्वामींच्या समोर बसलेला आहोत, आपल्यावर कृपा आहे त्यांची, आपल्यावरती त्यांची कृपा आहे. इथे आल्यानंतर सर्व शिन भाग हलकवतो. भाग गेला शिन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला शिन गेला, हा आनंद म्हणजे भगवान परमात्मा. आनंद म्हणजे दुसरं नाही, आनंद म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. आनंद आनंदच म्हणजे भगवान परमात्मा आहे. आनंद भगवान परमात्मा दुसरं नाही महाराज. भागवतकार सांगतात महाराज, सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादितवै तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण वयं नमः. भगवान परमात्माच आनंद आहे. आद्वय आनंद नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निरामय योग्यांची. फक्त आनंदच म्हणजे भगवान परमात्मा आहे. तो आनंद प्राप्त करून द्यावा, आनंद त्या जीवाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून संतांनी अट्टहास करावा. संतांनी अट्टहास केला. का अट्टहास केला महाराज? या सामान्य जीवाला हा आनंद प्राप्त व्हावा, या सामान्य जीवाला भगवान परमात्मा कळावा, या सामान्य जीवाला उद्धाराची साधना कळावी, असे बरेचसे प्रकार करून माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या समोर जीवाच्या कल्याणाची साधना सांगितली. का कल्याणाची? हे अरे बडबड नका करू. कल्याणाची साधना सांगण्याचा उद्देश महाराज उद्धार करायचा आहे. तुम्हाला जीवाचा. कोणाचा उद्धार करायचा? जीवाचा उद्धार करायचा. मग जीवाच्या उद्धाराची जीवाला गरज आहे का? जीवाच्या उद्धाराची जीवाला गरज नाहीये, तरी शिकवतात. सहज बोलणे हितोपदेश सायास तुकोबराय सांगतात महाराज. सहज बोलतात महाराज. सहज कशा करता बरं महाराज? शिकवण्याचा उद्देश आहे महाराज. सहज बोलणे हितोपदेश. उपदेश करतात महाराज. कोणासाठी करतात? सामान्य जीवाला शिकवण्या करता करतात का बाबा रे तो आनंद का? त्याच्या पुढचं माऊली ज्ञानोबराय सांगतात महाराज, आनंद आनंद म्हणजे आनंद वेगळा नाहीच आहे, तोच आनंद रूप आहे. तैसा हृदयामध्ये असता राहू असता सर्व सुखाचा आहे का? पुढच्या मागे मागे अर्धी तुमची पाठ आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी म्हणतो ना विषयावरी म्हटले महाराज. विषयावरी सच्चिदानंद म्हणजे विषयावरती बरेच लोकांचं प्रेम आहे महाराज. आता विषयामध्ये गुंतत महाराज. या विषयामध्ये 5 प्रकार सांगितले. किती प्रकार सांगितले? 5 प्रकारचा विषय. किती प्रकारचे विषय आहेत? 5 प्रकारचे विषय. कोणता कोणता? विषय नंबर 1 शब्द. शब्द. शब्द म्हणजे त्याला काय म्हणायचं? नाद म्हणायचं महाराज. ठीक आहे. शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि शब्द स्पर्श रूप रस गंध आणि रस. रस. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. गंध. गंध शेवटी येतो का? हा गंध शेवटी. बरं गंध शेवटी ठेवा. मग पहिला कोणता शब्द आला तुम्हाला? शब्द. शब्द आला. शब्द विषय. शब्द विषय म्हणजे काय? शब्द विषय हा अनाहत. अनाहतातून चालतं महाराज. अनाहत अल्लाद उल्लाद ते अनाथ आहे महाराज. अनाथ. अनाथ म्हणजे काय? त्याचे कुठून निघतं? शब्द कुठं निघतात सांगा बरं. शब्द कुठं निघतो? शब्द कुठं तयार होतो? आमचं नाही महाराज. परावालीपर्यंत जाऊ. पश्यंती वरा पश्यंती परा पश्यंती मध्यमा वैखरी. मग वैखरीत येतो महाराज. कुठं येतं अगोदर? शब्दाची रचना कुठं कोणत्या वाडीत होती?
परीमध्ये परेच्या पलीकडे परा भगवान परमात्मा त्याच्या पलीकडे, पण परेमध्ये निर्मिती होते. परावाली कुठे आहे? परा पश्यंती मध्यमा, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. किती प्रकारे झाले? चार वाणी आहेत. 4 प्रकारच्या वाणी आहेत. आणि या वाणीने भगवान परमात्मा सुरुवातीला शब्द जिथं तयार होतो, शब्द ज्या वाणीत तयार होतो त्याची रचना करत करत ती वैखरीपर्यंत आणायचं, त्याची क्रिया करणारा भगवान परमात्मा आहे. ही रचना करून देणारा भगवान परमात्मा आहे. त्याने त्याच्या आपल्याकडे रचना केलेली आहे. तसंच त्यांनी सांगड करून ठेवलेली आहे का ही वाणी परेतून वैखरीपर्यंत आणायचं काम भगवान परमात्मा करतोय. म्हणजे तुम्हाला ते शब्द रूपाने मग असे शब्द आहेत महाराज. फक्त आता शब्द कोणता वापरायचा, तो वैखरीत आल्यानंतर तो शब्द वेगळा तयार होतो. वैखरीत आलेला शब्द, वैखरीतून आलेलं जे ज्ञान आहे त्याला श्रवण पण म्हणतात. काय म्हणतात? श्रवणे कीर्तने आहे की नाही? श्रवण सगळ्यात महत्त्वाचं. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. किती प्रकारच्या? 9 प्रकारच्या भक्तीमध्ये सगळ्यात श्रवण भक्ती पुढे 1 नंबरला, सगळ्यात 1 नंबरला. मग श्रवण भक्ती करायची म्हणजे श्रवण तुम्हाला करायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ऐकायचं म्हणल्यानंतर काय ऐकायचं? इथे कीर्तन चालू आहे, इथे भजन चालू आहे, इथे परमार्थ चालू आहे, हे ऐकण्याकरता तुमच्या मनाची एकाग्रता असेल लागेल. पण त्या एकाग्रतेचं भंग पावण्याकरता फक्त बाहेर एखाद्याचं शिवगाळीचं प्रकरण होते. कुठं जाते लक्ष माणसाचे? शब्द कोणते? तिकडं काय वेगळं आहे का? तेही शब्दाचे आणि इथं काय चाललंय? हेही शब्दाचे. पण शब्दामध्ये फरक आहे. का फरक आहे? तर वैखरीचा संघ आहे मला. कोणाचा? वैखरीने जसं संघ करू, वैखरीने ज्या पद्धतीने आपण बोलण्याचा प्रयत्न करू, मग परावाणीमध्ये जर तयार होतो तो शब्द वरती येतो मला. परा पश्यंती मध्यमा वैखरीतून बाहेर आला. मग हा शब्द गुण आहे. हा कोणता गुण आहे? शब्द गुण आहे. याला नादही म्हणतात मला. काय म्हणतात? अनाहत. काय? आणि तुमच्याकडे थोडं नाही पाण्यात थोडी मारावं लागतं महाराज. त्यांनी सांगितलेलं आपण म्हणून थोडं चिंतन जरा खोलवर झाले. माझ्या बुद्धीच्याही पलीकडे चालले, पण मांडण्याचा प्रयत्न करतोय महाराज. परा पश्चिंती मध्यमा आणि वैखरी महाराज या वाणीपर्यंत आणण्याकरता जी अनाहत असणारी जी शक्ती, ती शक्ती म्हणजे भगवान परमात्मा. तिथेच आनंद आहे. तिथे 3.5 वेळेने वेगवेगळी आलादेली शक्ती काय? तिथे शक्ती येते. ती शक्ती सुद्धा तिथेच पोहोचलेली. जी शक्ती का आपल्याला काय बरं का? शक्ती सगळ्यांकडे. हा देहच असं आहे महाराज. हा देहच आपल्याला भगवान परमात्म्याने शिवून दिल्या महाराज. काय केलं? त्याच्यामध्ये 7 चक्र आहेत. आता ते लई विस्ताराने सांगावं लागेल, पण आता थोडक्यात सांगतो महाराज. 7 चक्र आहेत महाराज. 7 चक्रातून सहस्रदलापर्यंत यायचं. कुठपर्यंत यायचं? सहस्रदलापर्यंत येण्यासाठी आपल्याला कोणाची तरी संगत करावं लागते महाराज. काय करावं लागते? संगत करावं लागते. कोणाची संगत करायची? मग नामाची संगत करावं लागेल. मग नामाची संगत करायची म्हटल्यानंतर आपल्याला या 4 वाणीमधून घ्यावं लागते. पुन्हा नामाची साधना या 4 वाणीत होती. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी. आणि या नादातून भगवान परमात्म्यापर्यंत जाते. हा इतका चांगला गुण दिलेला आहे आपल्याला भगवान परमात्म्याने. इतका चांगला गुण दिलेला आहे. पण त्या गुणाला एक प्राणी लायाला गेला महाराज. त्याचं नाव हरिणी महाराज. शब्द ह्या विषयानं हरणाचं कल्याण होतं महाराज. का? परंतु त्याच्यामध्ये समरस ना. अब देखत है पारदी बुरा लगा है घाव, जब जब श्वास शरीर में तब तब बीन बजा. जोपर्यंत या शरीरात माझ्या प्राण आहे तोपर्यंत हरणाला वाघून लावून पकडले आणि त्याला त्या पारद्याला सावध बनवलं. त्याला पण सावध लागलं, पण त्याला त्यांनी पकडत असताना बिन वाजवलं. काय वाजवलं? हरणाला इतका नादाचा, इतका शब्दाचा नाद बरं. नादाचा इतकी आवड आहे कोणाला? हरणाला. कशाची आवड आहे? हरणाला कशाची आवड आहे? नाद.
बिन नावाचं वाद्य. बिन वाजवायचा नाद म्हणजे त्याचा स्वर, त्याचा म्हणजे हा स्वर काढणं म्हणजे हा इथूनच सुरुवात होती. स्वराला सुरुवात होती ती इथूनच होती महाराज. स्वराची इतकी ती आवड येते महाराज त्या हरणाला, तो स्वतः बोलण्याच्या खाईत पडतो, पण तरी स्वर ऐकण्याकरता तो प्रयत्न करतो महाराज. पहिला गुण. दुसरं काय आहे? शब्द स्पर्श. स्पर्श या विषयामध्ये कोण गेलं महाराज? हत्ती गेला. विचारसागरामध्ये सगळेच माणसं सोबत बसलेले, विचारसागर ऐकणारे माणसे महाराज. स्पर्श या विषयाला हत्तीने गेला. आता फोडून सांगत नाही, पुढे जातो. तिसरा विषय काय आहे? हा, रूप या विषयामध्ये कोण गेलं? पतंग. अचूक मरणात येते. कुठं माऊली ज्ञानोबरांनी मुली सांगितली मला, अचूक मरणात येते. जिथं दीपावरती पतंगा बीपी आदिंग दिवशी अचूक मरणात येते. दीपाला ते दीप बरं का, त्याच्यामध्ये एक स्वार्थ आहे त्यात. एक स्वार्थ नाही, परार्थ नाही महाराज. दुसऱ्याला त्रास देतो, स्वतःच मरतो, पण दुसऱ्याला सुद्धा अंतर. आपण अंगी झाले आगी लागली जगाची डोळे. स्वतःही करतो ना तो जैसा सरी दीपाची. स्वतःही मरतो आणि दुसऱ्यालाही अंतरात टाकतो. हा दीप आहे महाराज. हा पक्षी किडा कशाने मरतो? दीपाने त्या दिव्याच्या भोवती फेरा मारतो, तिथंच मरतो. वेगळा होत का बरं? तिसरा चौथा विषय रस विषयामध्ये कोणाचं नाव येतं? मासा. म्हणजे रस हा विषय म्हणजे लालसा. काय? लालसा असली पाहिजे माणसाला. आता बसल्या बसल्या तुम्ही सुपाऱ्या खाल्ल्या तरी मला कळतंय, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे ही रचना आहे, जिभेची रचना आहे. मग तुम्हाला ते मला पण टाकून झालं होतं, पण आता मला काय माहिती ना, आता ऐकल्या माहिती म्हणून खाऊ दे सुपारी आहे. पण सुपारी पण रस विषय ना. सुपारी म्हणजे काय? रस विषय खाण्याकरता पडद्याच्या अनुभव खातात, तसं माणसाने सुद्धा पडदा खाऊन गळ घेऊन घेतो महाराज. काय करतो? गळ. त्याच्यासाठी कबीरजीने एक ढोह पण रचलाय महाराज. त्या गळाला काय करतात महाराज? अर्धा काय लागतं त्याला, काय म्हणतात ते? केचू. त्या अर्धा तुकडा करून त्याला लागतात. कशाला? गळाला. कधी धरले का मासे तुम्ही? नाही, मी पण नाही धरले, पण आता मग सांगावं लागतं नुसतं. गळाला अर्धा केचवत असतात. काय करतात? गळाला अर्धा काय करावं लागतं? केचवा अर्धा तुकडा करून ते गळाला लावतात आणि गळ त्या पाण्यात टाकतं महाराज. त्या केचवाला बघून बरोबर येतो महाराज. कोण येतं? मताओ मेरे लिए त्याच्याकरता वरती उभा आहे महाराज. त्याला वाचक होती महाराज, पण तरी येतोच ना मासा. म्हणजे हा विषय कोणता आहे? रस विषय. घसा फुटो निया मरण पावे. घसा फुटो निया मरण पावे. घसा फुटो मासा कसा मरतो? घसा फोडून मरतो, पण त्याला कळत नाही का? विषय महाराज. हे विषय पाचवा क्रमांकाचा विषय महाराज. गंध. कोणता विषय? गंध विषय. गंध विषय कशाचा आहे? डोळ्याचा आहे, नाकाचा, गुडघ्याचा आहे. हा, गंध विषय नाकाचा आहे. कशाचा आहे? गंध विषय नाकाचा आहे. पण त्या नाकापर्यंत वास काय करतात बरं का? फुलाला
त्याच्यावर त्या गंध या विषयामध्ये भुंगा म्हटलेला आहे. कोण म्हटलं? भुंगा. त्याचं भुंगेचं मरण तिथंच आहे. आणि हे भुंगा म्हणजे काय महाराज? शास्त्रकाराने त्याच्यावर विचार करत असताना भुंग्याला किती पाय असतात? हा? जैसा भ्रमर भेदी कोणी नाही, भुंग्याला पाय किती असतात? नाही ना, भुंग्याला पाय किती असतात? पाहिले का कधी? हा? नाही नाही भुंग्याला 6 पाय असतात. किती पाय असतात? 4-5 म्हणजे 11 झाले. भुंग्याला 6 पाय असतात. उद्या दुर्बीन घेऊन बसा आणि मला सांगा. बघू उद्या म्हणून त्याला दुर्बीन मध्ये टाकून बघा. भुंग्याला 6 पाय असतात. किती पाय असतात? 6 पाय असतात. आणि 4 पंख असतात. किती पंख असतात? भुंग्याला 4 पंख असतात, 6 पाय असतात आणि एक अशी लांबलचक सोंड असते महाराज. काय असते? सोंड असती लाकूड. हा, ती मात्र लाकुडे पोकरू शकते आणि मकरंदाचं सुद्धा सेवन करू शकते. काय करू शकते? ती सोंड लाकुडे पोकरू शकते आणि मकरंद सुद्धा सेवन करू शकते. अशी सोंड आहे. मग आता ही सोंड कुठे एकदा त्यांनी टेकवली? कुठे टेकवली? हा ना? माऊली ज्ञानोबरायचा अभंग महाराज, तुम्हाला अभंगावर आणून राहिलो मी. आता काय करतोय? अभंग आहे. ती सोंड एकदा त्याने मकरंदामध्ये गुंतवली. विषय सांगत असताना ती सोंड एकदा त्या मकरंदामध्ये गुंतवली. त्याचे 6 पाय सुद्धा काम करतात, त्याचे 4 पंखही सुद्धा काम करतात, पण सोंड तिथून सोडत नाही. का बरं? विषय रसच कुठलं. रसामध्ये गुंतलाय. कशात गुंतलाय तो? रसात गुंतल्यामुळं तो जरी त्याला 6 पाय आहे, त्याला 4 पंख आहे, तरी तो तिथून उठू शकत. आणि मग आपलं सुद्धा तशी सोड आपली गुंतलेली, म्हणून आपण प्रपंचाच्या बाहेर निघत. फक्त त्याची सोड दिसती आणि आपली दिसत नाही. आपली दिसली असती तर आपण सुटून गेलो असतो, पण आपली सोड दिसत नाही. 4 पंख, 6 पाय. 6 पाय म्हणजे काय? भुंग्याला 6 पाय. बघा, उद्या कधी पकडून का त्याला षडविकार. आपल्यामध्ये 6 पाय आहेत का रे? आपल्यामध्ये सुद्धा 6 पाय षडविकार आहेत. हे षडविकार म्हणजेच आपला विकार. विकार एकदा आपल्या मनामध्ये आला का आपण त्या दृष्टीने त्याची वाटचाल घेऊन सुरू करतो. मग कोणताही असू द्या, काम असू द्या, लोभ असू द्या, कोणताही विकार असू द्या, त्या दृष्टीने पायांची हालचाल होती. 4 प्रकारचे पंख आहेत महाराज. काय महाराज? काम, क्रोध, हे सारे 6 पाय, 4 पंख आहेत त्याला. त्या पंख्याला काय म्हणायचं महाराज? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सारखं फटफड 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 त्याचं गुंजन चालूच आहे महाराज. कोणाचं? पाय पुढे चलत नाही, सोड तिथून सुटत नाही आणि फडफड मात्र बंदच नाही. निरूपी भुंग्याची. विषयावर आणायचं आपल्याला. 4 पंखे चालू आहेत. त्याचे 4 पंखे चालू आहे. मन चालू आहे, बुद्धी चालू आहे, चित्त चालू आहे, अहंकार चालू आहे. त्याची फडफड मात्र बंद नाही. पाय मात्र त्या कमळातून उठायला तयार नाही. सोड मात्र त्या पंखाला सोडायला तयार नाही. याची मात्र गुंजराव चालू आहे मला. कोणाचा गुंजराव चालू? त्या 4 पंखाचा गुंजराव चालू. कोणते कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 पंख आहेत. की नाही माणसं? मन सगळं नाही का? मन नाही का? मनात आलं तर कीर्तनाला नाही. कारण फक्त 4 दिवस पाऊस आले तर आपण येऊ शकत नाही. मला पाऊस मनात आलं आपल्याला नाही यायची. मन एक पंख आहे ना आपला. बुद्धी आहे, विचार करण्याची बुद्धी आहे माझा. बुद्धी म्हणजे काय? सारा विचार करायचा. बुद्धीचे वैभव एका शिव राज्य शकत. बुद्धी माझी. चित्त चोरी आहे. चित्त चोरीली आपले कांद्याच्या म्हणजे ते कांद्यावर विषय मला मुद्दा चुकला बरं. कांद्यावर विषय नाही. आजचा अन्नदानच महाराज त्या कांदा टोळीवाल्यांच्या महिलांच्या काय वागा महाराज ते विसरून घेतो. त्या महिन्यावर तुम्ही त्यांच्या तुमच्यासाठी धन्यवाद महाराज. ते कांदा महाराज तर वेगळंच आलं, ते आलं तुमच्याकडे. सॉरी बरं परत मागे घेतलं. ठीक आहे. मला सांगायचं काय?
हा कोणत्या विषय चालला होता आपला? कांद्याचं नाही कांदेवाल्यांचं जेवण आहे ते कमीत कमी त्यांचं तरी कौतुक झालं पाहिजे ना. काय बोलू नका कांदेवाल्या माता भगिनीला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. कारण तुमच्या हातून एवढं चांगलं कार्य करताय तुम्ही. बरं दिवस रात्र कष्ट करून करता अन्नदान. भगवान परमात्मा स्वामी तुमचं पोटपोट कल्याण करू अशी स्वामींच्या चरणावर मी प्रार्थना करतो मला तुमच्यासाठी. मला सांगायचं काय महाराज? मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार. अहंकार महाराज अहंकार म्हणजे भगवान परमात्मा अहंकार केला की तुका म्हणजे देव ना. अहंकार जर एकदा केला तर देवच आहे ना महाराज. पण देव नाही देव होण्याकरता तुम्हाला सोडावं लागते काय? अहंकार. तर आपण सोडत न सोडण्याचे कारण आपण मनुष्य देहामध्ये देहोहम ही अवस्था आहे. ही देहोहम अवस्था सोडली का शिवहोम ही अवस्था प्राप्त होती. कोणती प्राप्त होती? देहोहम अवस्था सोडण्याकरता अहंकार सोडावा लागेल आणि शिवहोम मी भगवान आहे या वृत्तीवर आला की तुम्ही भगवान परमात्माच आहे. पण ही वृत्ती होण्याकरता आपल्याला या 4 विकारांच्या हे पंख मात्र त्याच्या दृष्टीने हलवं लागते. हे पंख हलवलेले असलेले महाराज तर हल्ल्याच्या पंखाला आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल महाराज. कुठपर्यंत जावं लागेल? जिथं पुढं मकरंद तिथं जावं लागेल ना. मग मकरंद कुठं असतो? फुलांमध्ये मकरंद. मग फुलं कुठं आहे? फुल म्हणजे सुमन. काय म्हणायचं? बाईचं नाव सुमन नाही. सुमन म्हणजे म्हणजे चांगलं असणारं मन. हे मन मात्र आहे. हे मन आपल्या चांगल्या ठिकाणावर घेऊन जावं लागेल. आणि मग तिथे गेल्यानंतरचा गुंजराव आपल्याला श्रवण करावं लागेल. तिथे हरिनामाचं श्रवण करावं लागेल. त्याचं गुंजराव आपल्याला एकदा श्रवण झालं का मग आपल्याला भाग्याला पारा नाही महाराज. आपल्या भाग्याला पारा नाही महाराज. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे अवगुण टाकावं लागतात महाराज. आपल्या भाग्याला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्याला भाग्यानं भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपल्याकडे असणारे षडविकार मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं टाकावं. चांगलं अवगुण आहेत महाराज. याच्यातले गुण वेगळा आहे आणि अवगुण वेगळे आहेत महाराज. हे अवगुण टाकून जावं लागते भगवान परमात्म्याला. त्याच्यासाठी हा आपल्याला हृदय प्राप्त झाला. हेच मागणी ज्ञानोब राहिले आपल्या पहिल्या आपण भ्रमरा म्हणजे गुंजारोहण करणारा. पण गुंजारोहण करणारा जो सारखा फडफड करणारा म्हणजे हे मन बुद्धी चित्त अहंकार आपलं सारखं फडफड करतंय ना महाराज. पण ती फडफड गुंजारोहण आपल्याला ऐकायला येते की नाही?
बरं, आता आपल्याला कीर्तनाला यायचं हे अगोदर ठरल्यानंतर आपल्याला त्यासाठी काय हालचाल करावं लागते. मला घरातून निघत असताना आपल्याला सगळं आवरावरी करून निघावं लागेल, मग कीर्तनालाकडे यावं लागेल, मग रस्त्याने यावं लागेल, गाडीवर यावं लागेल, पायी यावं लागेल. येण्याचा प्रयत्न करायचा. हे कोणाच्या मुळे झालं? मनात असलं तर, मनात जर नसलं तर होणार. मग हे मन आहे महाराज, या मनाला ब्रह्मा बाळायचं महाराज. काय म्हणायचं? माऊली ज्ञानोबांनी ह्या ब्रह्मा, माऊली ज्ञानोबांनी उपा दिली महाराज. कशाला? मनाला दिली. मनाला दिली तर भगवत म्हणजे गंगा भोग्याची उपमा माऊली ज्ञानोबांनी दिली. पण कोणाला दिली? मनाला. जरी तुम्ही म्हणत असाल, मी म्हणत असाल, तर मनाला नाही महाराज. तुमच्या मनात आलंय कीर्तनाला जायचंय, पण त्याला इथपर्यंत आणण्याकरता कोण आहे? जीव आहे. जीवाची चेतना जर चालू झाली नाही, जीवाने जर ठरवलं नाही, तर त्यांनी जर सांगितलं नाही पायाला चालूच नको, तर कसे कीर्तनाला येतात तुम्ही? मनात आलंय कीर्तनाला यायचंय, मनात आलंय कीर्तनाला यायचं, बसले नाही. मनात बसल्यानंतर आपण कीर्तनाचं चिंतन केलं, पण अन्नाचे कार्य करण्याकरता जी शक्ती लागते ना, त्याला जीव म्हणायचं. कोणती? इथपर्यंत आणण्याकरता, इथपर्यंत आणण्याकरता पाय लागतील, पायाला चालवणारी शक्ती लागेल, तर तसं चालता येईल. काहीतरी साधन त्याला कोणीतरी सूत्रसंचालन करणार असेल का? असणार ना, म्हणजे त्याचंच नाव जीव आहे, त्याचंच नाव भगवान परमात्मा आहे. त्याच्या शक्तीशिवाय तुझी या शक्तीने त्याच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही, त्याच्या शक्तीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ती सत्ता कार्यरत आहे करण्याकरता, ती सत्ताचा गुंजारवून आपल्याला स्मरण करण्याकरता आपल्याला कीर्तनात यावं लागेल. आपल्याला कीर्तनात आणण्याकरता कारणीभूत आहे महाराज मन. मन काय महाराज? बरं, आतापर्यंत एवढ्या गोष्टी चालल्या, या विश्वामध्ये जेवढ्या तुम्हाला घटना घडत असतात, जेवढ्या तुम्हाला घटना दिसणार असेल, ते कशाच्या आधारावर होतं? तो मला कोणाच्या आधाराने होतात? ते मनात आलं तरच होईल ना. मनात काय आलं? मनात आलं मन जे काही, हे मन तुम्हाला आतापर्यंत असं पण हातात घेऊन दाखवलं, याला मन म्हणतात. दाखवते कोणाला सांगत नाही ना, दाखवते, पण तरी ते मात्र मनावरच चालतं. माऊली ज्ञानोबांनी अभंग सुद्धा रचना केली महाराज. माझ्या जीवेचे आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवाला आवडलं पाहिजे. माझ्या जीवाला काय आवडतं, काय आवडलं पाहिजे, काय आवडीने आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे, परमार्थ कळला पाहिजे. आवड, पण माझ्या आवड म्हणण्याकरता आतमध्ये कोणीतरी असलं असावं लागेल ना. आता आपल्या प्रपंच सगळ्या चालल्या महाराज. कशावर चाललं महाराज? मी आणि माझं. कशावर चाललं? मी आणि गाडी, बायको, शेती, कीर्तन तिकडे बघा कसा प्रश्न. तुम्ही कुत्र्याला जाऊन बाकीचे तुकडे टाका, ते तुमच्या पाठी मागे घ्या. हे का कुत्र कोण दे खरं तुमचे. पण सगळा संसार म्हटलाय महाराज मी आणि माझ्यावर. सगळा संसार कशावर म्हटलाय? हा संसार म्हणजे सगळं विश्व ज्या गोष्टी बघून दोनच शब्द बोलतो, ते तर शब्दच नाही. मी म्हणजे हे सगळं मी आणि सगळं माझं. हे माझ्या मी माझ्या मनामुळे महाराज आपल्या परमार्थापासून दूर जातो. माऊली ज्ञानोबाने सांगितलं ते आणि माझे विसरले अंतःकरण निरंतर. माऊली ज्ञानोबाने सांगतात महाराज मी आणि माझे विसरलं पाहिजे. पण हे जे आणि माझे विसरत नाही ना, म्हणून आपल्याला पुन्हा
त्याच कृतीमध्ये यावं लागते मला. आणि हा सगळा जो खटाटप चालला महाराज हा मनाच्या समोर झाल्यात चाललेला आहे. मनामध्ये आला तर मन बरं का, पण या मनावरती अंकुश ठेवणारा, या मनावरती मनामध्ये मनाचं तुम्ही किती गोष्ट सांगा महाराज, मनाचे अनेक दोष सांगता येतील, पण मनाचा एखादा तरी चांगला गुण असेल का नाही? मनाच्या आतापर्यंत आपण सगळ्या मनावरचे नाव, मनाला कितीतरी नाव ठेवले महाराज, कितीतरी संतांनी ठेवलं, महात्म्यांनी ठेवलं, मी ठेवतो, तुम्ही ठेवताय. कोणाला? आपण मनाचा एखादा चांगला गुण असेल का नाही? आहे ना महाराज. एक गुण इतका चांगला आहे मनाचा, त्या मनाचं कौतुक करण्यासारखं एक गुण आहे महाराज. काय गुण आहे महाराज? एकदा का त्यांनी ठरवलं की हा भगवान परमात्म्याचे चरण एका हृदयामध्ये त्यांनी ठेवले ना महाराज, तो कधीच विसरत नाही महाराज. तीच गोष्ट म्हणजे एकदा का त्यांनी ते भगवान परमात्म्याच्या मनावर चरणावर आपलं मन वाहिलं महाराज. मन हा मोगरा अर्पण ईश्वर, मनाला एकदा भगवान परमात्म्याला जर चरणावर ठेवलं, तू मध्ये हीच कळी माझी भजनी प्रेम दरी सर्वत्र नमस्कारी मध्ये जे जे वेगळे भूत जे जे बाणी भगवंत हा भक्ती निश्चित झाला मला. किती मला सांगायचं महाराज, भावी ज्ञानोबरायाचे महाराज, तू मध्ये हे हीच कळी. तू फक्त भगवान अर्जुनाला प्रश्न पडला कुरुक्षेत्रावर, बाबा रे तुझ्या युद्ध करायचे पण करावं लागेल, तुझ्या तुम्हाला माझ्या मनात युद्ध करण्याची इच्छा नाही, मला संदेश घेण्याची इच्छा नाही. अरे बाबा तसं करू नको, मन मला आनंद बघतो मध्या किंवा नमस्कार भगवान परमात्मा सांगितलं, बाबा तुझं फक्त सगळं कर, फक्त तू काय कर, तुझं मन माझ्या चरणावरती लाव. काय कर, फक्त सगळ्या गोष्टी कर, मग तू केलेले सर्व जेवढी कार्य करणार ते तुला लागणार. पण आपल्याला सुद्धा ते करत असताना जीवनामध्ये त्याच्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे वाईट चांगले कर्म करायचं असेल ना, जरी करत असले जर ती इच्छा नसली तरी होणार असेल, मात्र काय कर, आपला भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपलं काय ठेव, मन चरणावरती ठेव, आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती ठेवलं एकदा मन, मात्र काहीच करण्याची गरज नाही. आपण चरण कमळा भगवान परमात्म्याला आपण एकदा मन वाहिलं महाराज, आपलं मन एकदा भगवान परमात्म्याच्या चरणावरती जर आपण वाहिलं महाराज, तर कोणतंही भोगण्याची इच्छा होत नाही महाराज, काहीच करण्याची गरज नाही महाराज. जे होईल ते भगवान परमात्म्याच्या इच्छेने होईल, आणि जे होणार आहे ते भगवान परमात्म्याच्या इच्छेने होईल. या वृत्तीवर येतो माणूस कधी. भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपलं मन वाहिलं पाहिजे. मन वाहण्याकरता आपण मन एकदा भगवान मन वाहण्याकरता मन कसं असावं लागतं, मन सुद्धा चांगलं असावं लागतं महाराज. निर्मळ सुमन मन असावं लागतं, म्हणजे सुखामणी चित्त करावे येऊन यासाठी चित्त निर्मळ करावं लागेल. आणि निर्मळ चिंतन कशाही होतं महाराज, निर्मळ चित्त कशाने होतं, नामाच्या साधनेने होतं. नामाच्या साधनेने चित्त जर निर्मळ होत असेल तर होतेच, त्यात शंकाच नाही महाराज. आणि या चित्ताचं निर्मळता करण्याकरता नामाची साधना आहे, पण ती साधना मात्र मनापासून करावं लागते. हीच आपण तीच करतो. सुबना